नमस्कार. संवाद राजू परुळेकरांशी मध्ये आज राजन खान यांच्याशी त्यांच्या लेखन कारकीर्द आणि लेखनाच्या प्रक्रियेबद्दल आपण मागच्या रविवारी जे बोलत होतो ते पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार राजन. नमस्कार. स्वतः एकेकाळी मागच्या रविवारी मी तो सूत्र सोडून दिलं होतं, ते सूत्र घेऊन पुढे होतं. सार्थरचं वाचलं होतं असं वगैरे मी म्हटलं की आपण प्रसिद्ध व्हायचं मोठे होऊन. असं कधी वाटलं होतं का लहानपणी? नाही, मला नाही वाटलं तसं. कारण एकटेपणा ते खूप वाटतं कधी कधी की आपण प्रसिद्ध झालो की बघू हे सगळे लोक आपल्याला बरोबर हे करतील, ओळखतील. असं नाही. म्हणजे ते कशात नाही तर माहित नाही, पण असं वाटू शकतं. ती पुढं झाली, वयात आल्यानंतरची प्रक्रिया आहे. पण त्याच्या आधीच मी लिहायला लागलो होतो, म्हणजे लिहिण्याचा नाद लागला होता. आणि मग वयात आल्यानंतर मात्र हा न्यूनगंड आला की आपण काहीतरी आहोत हे कोणाला तरी दाखवायला पाहिजे, आणि कोणाला तरी दाखवायला पाहिजे मध्ये सगळेच लोक येतात. म्हणजे आपले आई वडील येतात, आपण अव्यक्त असं प्रेम करतो अशा त्या असंख्य स्त्रिया येतात. असंख्य नाही, मला एकच होती त्यावेळेस, आणि ती नंतर ती गेल्यावर दुसरी येते तेव्हा त्या असंख्यामध्ये पर्यंत जातात ना, इन्फिनिटी पर्यंत जातात. किंवा नातेवाईक मंडळी असतात. तुमचं वय वाढतं, वय भारतातल्या एकूणच मुलांचं वाढतं वय हे नात्यातल्या लोकांकडनं अपमान सोसण्याचंच वय असतं. खूप. मला असं वाटतं की तो तुमचा आमचा अनुभव नसतो नुसता, हा सगळ्याच मुलांचा असतो की आपले नातेवाईक फार गणंग समजतात आपल्याला. अगदी अगदी. आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांनी तसंच समजलेले होते. म्हणजे मी पुस्तकं वाचत बसतो. राजन, इथे एक फक्त मुद्दा हा कमी, हे ना आपल्या 1000 वर्षाच्या गुलामगिरीतनं पण आलंय. आपण आपल्या संपूर्ण समाजात तुम्ही एक चित्र पहा, सत्ताधाऱ्यांचा असो, सरकारी अधिकाऱ्यांचा असो, कार्यकर्त्याचा पण असो, आपल्याहून दुर्बलाला चिरडायचं आणि आपल्याहून सबळाच्या पायावर लोटांगण घालायचं ही प्रतिमा सगळ्यांची असते. म्हणजे हे सगळेजण करतात. ह्यातूनच हे आता कुटुंब व्यवस्था अपवाद कशी असणार? आपण दुर्बल असतो तेव्हा तेव्हा सगळेजणच दाबायला बघतात. ही खूप खरी गोष्ट आहे. म्हणजे ती एक म्हण आहे बघा, चमत्काराला नमस्कार, अशी एक या अर्थाची काहीतरी. चमत्कार नाही तोवर नमस्कार नाही होत. आणि लहानपणी माणूस सगळे चमत्कार नाही करू शकत. काही अपवाद असतात, ज्ञानेश्वर वगैरे, शिवाजी महाराज किंवा सचिन तेंडुलकर किंवा राजन खान वगैरे असं. पण खरं राजन खान मी मोठ्याने म्हणतो, काय सत्य आहे. पण त्याला वेळ जावा लागतो तोपर्यंत जीव धडपडतो. मी वाचत बसायचो, लिहित बसायचो, तर नातेवाईक मंडळी माझ्या आईला सांगायची तुझा मुलगा बिघडलाय, वाया गेलाय तो, आमची मुलं बघ कशी शिक्षण. हा सार्वत्रिक अनुभव आहे, सगळ्यांचा आहे, सार्वत्रिक अनुभव आहे. म्हणजे मी स्वतः लिहायच्या अगोदर खूप चिंता, असं आपण खूपदा तार लागते ना, तर माझ्या मावशीने माझ्या आईला सांगितलेलं हा ड्रग ऍडिक्ट तर नाही ना होत, एकदा चेक कर म्हणून. हा इतका सार्वत्रिक अनुभव, इतकं जण म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही अंतर नाही, इथे जाणं नाही. आणि आई संभ्रमलेली मी पाहिलेली आहे खूप वेळा की आपल्या मुलाचं नेमकं होणार काय. मी कोपरा धरून लिहित बसायचो किंवा चित्र काढत बसायचो. तर मी वाया गेलोय असंच नातेवाईकांनी तिला सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता. आणि मी साधारणपणे वयात येत होतो, तो काळ होता तो. त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणालात तसं वाटलेलं होतं मला, कोणतरी व्हावं, आपण काहीतरी व्हायचंय, आपण काय व्हायचंय माहित नव्हतं. म्हणजे मला लेखक व्हायचंय हे नव्हतं माहित, लिहिल्यानंतर लेखक. माझा म्हणजे व्यक्तिशः अनुभव शेअर करावा असं वाटतं, की दुर्बलतेतनं असं काहीतरी व्हावं असं वाटत नाही, फार वाईट असतं. म्हणजे फार दुःखद असतं. म्हणजे ते कारण ते जे त्याचं जे खरेपण आहे, अस्सलता आहे, ती तिथे नसते. ती एक त्याच्यावर तडफडून मात करण्याचा प्रयत्न असतो वास्तविक परिस्थितीवर. खरीच गोष्ट रंजनात्मकच आहे ते. बुद्धिजीवी ज्याचं भवितव्य असेल ना, त्याचं वयात येणं हे दुर्बलच असणार. म्हणजे तो तसंच आहे ते. आणि बहुधा त्या काळात आत्ता काय करतात मला माहित नाही आई वडील. म्हणजे मी माझ्या मुलांशी तसं वागतच नाही, रद्दी ढिगाणं आणून देतो त्यांना, काय वाचायचं ते वाचा. पण मला पुस्तक वगैरे काही द्यायचंच नाही. मुळात पुस्तक वाचणं हे पाप होतं ना. म्हणजे हे आपल्याकडं प्राचीन अशी फार सुबुद्ध अशी ज्ञानी यांची 5000 वर्षाची संस्कृती, या संस्कृतीला एवढं साधं गोष्ट माहित नाही अजूनही की पोरांना पुस्तकं स्वतःच वाचवायला द्यायची असतात. म्हणजे पुढचं जाऊन कदाचित प्रश्न असेल, मला नाही माहिती, वाचन संस्कृतीची बोंब झाली आपल्याकडे असं म्हणतो. कारण हेच आहे, आई बापांना स्वतःलाच सवय नाही ना. तुम्ही टीव्ही घेणार, फ्रीज घेणार, अमुक घेणार, तमुक घेणार, नको त्या घाणेरड्या गोष्टी आयुष्यभर जमवत राहणार. पोरांसाठी पुस्तकं आणणारे आई बाप अजूनही आपल्याकडे नाही. आपले तर नव्हतेच. म्हणजे माझे वडील स्वतः चांगले वाचायचे कुठून काही मिळालं तर. पण मला तुम्हाला खास सांगायचंय, माझ्या वडिलांनी पुस्तक विकत आणल्याचं मला नाही आठवत. मला पण हे गंमत वाटते की माझा अगदी सेम सारखाच अनुभव. माझे वडील वाचायचं एवढंच नाही तर स्वतः लिहिलेली त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत इंग्रजी मधली, त्यांच्या विषयातली. परंतु त्यांनी पुस्तक विकत आणून मला कधी बाळा हे वाच असं सांगितल्याचा अनुभव नाही. किंबहुना अभ्यास न करता पुस्तक वाचतो म्हणून मार खाल्ल्याचे अनुभव भरपूर आहेत माझ्याकडे. हे तर मला असं वाटतं की नातेवाईकांनी त्यावेळेस ते केलेलं होतं. भोवतीच्या किंवा एका मुलीच्या मी प्रेमात पडलो नंतर,
तर ती एवढ्या वरच्या दर्जाची वाटायची ना मला, हम्म. की आपण इतके गणंग, एक तर लुकडा, साधा सुधा, कपडे साधे सुधे, काहीच नाही, म्हणजे खिशात पैसे नाहीत, मेंदूत बुद्धी नाही. हे इतकं सार्वत्रिक आहे पुन्हा मुलांच्या बाबतीत त्या काळातले तर होतं. म्हणजे परवा मध्ये एकदा एक हे होतं, शोचं ओपनिंग होतं, आमच्याच चॅनलच्या शोचं ओपनिंग होतं मला वाटतं, किंवा काहीतरी समारंभ होता. अ, इथल्या मराठा शर्टॉन म्हणून हॉटेल आहे, त्याच्यात होतो तो, आणि त्याच्यात कॅप्टन मुली आल्यात, त्या तरुण एकदम कडक कपडे घातलेल्या अतिशय सुंदर अशा आल्या. तर आमच्या बरोबर माझ्याबरोबर आमचे न्यूजचे प्रमुख आहेत साठे म्हणून, राजेंद्र साठे, ते होते, ते बाजूला बसले. मी म्हटलं, आणि त्यांनी असं काहीतरी सर्व केलं. मी म्हटलं, बघितलं ना, आपण लहान होतो ना, तरुण होतो ना, तेव्हा नाही म्हटलेल्या मुली पुढे असं सर्व करायला लागतं त्याला. त्याला इतकं आवडलं, त्याने नंतर अनेकांना सांगितली ही गोष्ट. नाही ते मला नंतर ती मुलगी कधीच भेटली नाही, हम्म. पण त्यावेळेसही वाटायचं आपण कुणीतरी आहोत असं व्हायला हवंय, कुणीतरी आहोत. पण कुणीतरी म्हणजे काय ते नव्हतं ठरवता आलेलं त्या काळात. मग कदाचित खूप काही वाटलं असेल. लिहित होतो तर खूप मोठं लेखक व्हावं असं मात्र डोक्यात नव्हतं. हां, साधारणपणे 1985च्या काळात किंवा 90च्या काळात या आसपास 1-2 पुस्तकं माझी आणि काही कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळेस मात्र मला नेहमी आश्चर्य वाटायचं की एवढं लिहिलं मी सगळं, माझी दखल का कोणी घेत नाही, असं त्यावेळेस मात्र वाटलेलं होतं मला. काय कोणी आपल्याला विचारतच नाही बुवा. म्हणजे एवढी साहित्य संमेलनं वगैरे होतात महाराष्ट्रभर. ते सगळं खोटं आहे हो. नाही नाही नाही, ते ठीक आहे, ते कळायला म्हणजे साहित्य संमेलन हे खरं असेल, म्हणजे मला साहित्य संमेलन खरं ते सगळं खोटं. म्हणजे हे दखल घेणं म्हणजे आपणच आपल्या दखल घेणाऱ्या माणसाला शोधून काढून घ्यायला लावलेली नाही, दखल. तसं नाही झालं. आणि तुमची जी दखल घेतली गेली ती अस्सल दखल होती, त्यामुळे तिला वेळ लागणं स्वाभाविक होतं. हो, पण त्या माझ्या त्या उमलत्या वयात मला आणि नेहमी तुमचा वाटलं. दुसरा प्रश्न असा होता, तुमच्या बाबतीत प्रॉब्लेम काय होता, समस्या होती, तुम्हाला शोधणं मुश्किल झालं होतं. तुम्ही सापडायचा नाही. म्हणजे तुम्हाला एकीकडे वाटत असेल की दखल घ्यावी, पण दखल घेणाऱ्या माणसाची तुम्ही दखल घेत नव्हता. हे वाईट होतं. मी राजू तुम्हाला त्या विशिष्ट वयातलं सांगतोय. पुढं माझं मात्र हे गेलं, म्हणजे मला नंतर नाही वाटलं याचं. जेव्हा खरंच दखल घ्यायला लागले लोक, तोवर मी निर्मळ आणि संथ झालो होतो, शांत झालेलो होतो. म्हणजे मला त्याचं नाही कौतुक राहिलं नंतर. दुसरी एक गोष्ट सांगायची मला महत्वाची. साधारण वयाच्या 16व्या-17व्या वर्षापासूनच मला संपादनांचा अनुभव आहे. त्यामुळं ते विश्वही हळूहळू कळायला लागलं होतं. म्हणजे जसं मी वाचत होतो तसं काही काही नोकरी चाकरीच्या निमित्तानं काही संपादनांचा एक अनुभव घेत गेलो. त्यातनं हळूहळू या विश्वाबद्दलचं ना किंवा प्रसिद्धीबद्दलचं काय जे आकर्षण असेल ना, ते तसं नाही वाटलं. म्हणजे ती फार बारकी भावना होती की कुणाला तरी दाखवण्यासाठी, काही नातेवाईकांना किंवा काही त्या ज्या मुलीवर मी जीव जडवून बसलो होतो त्या मुलीला. पण तेही नंतर गेलं, म्हणजे ते राहिलंच नाही. काय दाखवण्यात दम नसतो. आणि मग नंतर आपण लिहिण्याशिवाय जगू शकत नाही हे जेव्हा स्वतःला कळायला लागलं ना, तेव्हा ही भावना गेलेली होती. यांनी आपल्याला दखल काही नाही. आता त्या पद्धतीचं काही वाटत नाही. मला जे जगायचं आहे, मला जे लिहायचं आहे ते मी लिहिणार, आणि मला जे उपद्व्याप करावेसे वाटतात ना ते मी करणार. कोणी त्याची दखल घेऊ न घेऊ. मगच तुम्ही म्हणालात पुनर्जन्मावर विश्वास आहे का? नाही. एकदाच जन्म आहे ना, मग एकाच जन्मात अनेक उपद्व्याप करून पाहायचे आहेत. ते उपद्व्यापांचं कुणीतरी दखल घ्यावी. काय होणार आपण मेल्यावर? खूप हे आम्ही दखल घेतली, हे फार महान आहेत वगैरे, काही नाही त्याला. मग ते पदकांसारखं घरात पडलेली पदकं असतात ना, केविलवाणी वाटतात ती. नाही, मी एक उदाहरण देतो नेहमी. माझ्या भोवती जी मुलं जमतात त्यांच्याशी बोलताना, स्वतः ज्ञानेश्वर असण्याची आज काय किंमत आहे, किंवा शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज असण्याची आज काय किंमत आहे. स्वतः शिवाजी महाराज स्वतः काही भोगू शकत नाही, काहीच नाही. आज आपल्या दृष्टीनं कोणीतरी मोठी माणसं आहेत ती. त्यामुळे याचा उपयोग काय, कोणी दखल घेणं किंवा न घेणं, कोणी. आणि आणखी एक की तुम्ही कशासाठी काय करतात. म्हणजे मी लिहितो का, तर माझा तो जगण्याचा अविभाज्य हिस्सा आहे. मी लिहिण्याशिवाय नाही जगू शकत. माझ्या आनंदाचा भाग आहे तो. आजही मला जे एकटेपण येतं किंवा खूप प्रश्न आहेत आणि खूप डोकेदुखी आहेत जगाची, या समाजाच्या संदर्भातली किंवा व्यक्तिगत आयुष्यातली, ती मी कुठं व्यक्त होणार. तर माझं व्यक्त होण्याचं, स्वतःशी संवादी होण्याचं ते ठिकाण आहे. माझं ते प्रसिद्धीचं ठिकाण नाही. नंतर मला कोणीतरी सांगितलं कथा पाठवल्या की छापून येतात. मी पाठवायला लागलो आणि प्रसिद्धी मिळायला लागली. प्रसिद्धी ही मी न मागता मिळालेली गोष्ट आहे. मला माहिती आहे ती गोष्ट. त्याच्याबद्दल मला एक नंतरच्या काळाच्या बद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक.
ब्रेक नंतर संवाद राजू परुळेकरांशी मध्ये आपलं स्वागत. प्रश्न असा होता की एक काळ तुमच्या आयुष्यात माहिती की तुम्हाला लोक शोधत होते आणि तुम्ही भेटत नव्हता, म्हणजे नंतर तुम्ही सामाजिक होणं म्हणजे अजून शांत झालात, अजून स्वतःशी जे आत्मगत जे काही आहे ते थांबवलं आणि तुम्ही सोशल कामांशी किंवा सामाजिक कामांशी जोडून घेतलं स्वतःला. ही फेज, हा टप्पा आयुष्यात कसा आणि कधी आला? हाही खूप लहान वयातच आला होता. म्हणजे 17-18व्या वर्षी काही संघटना आल्या. त्याच्या आधी एका गावात मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सापडला होता. म्हणजे सापडलो म्हणजे मी त्यांना सापडलो होतो आणि मला ते शाखेत गेलो होतो मी 2-1 वर्ष. आणि नंतर वडिलांची बदली झाली. तुम्ही लिहिलंय त्याच्यावर 2 वर्षावर? नाही, कधी नाही. खरं लिहायला पाहिजे. म्हणजे खरं ती माझी रासव संघातली 2 वर्ष असा तो लेख मला ते अपेक्षित आहे. फारच अतिशय लहान वयातल्या आठवणी आहेत त्या. आणि त्यात काही आता फारसं आठवत पण नाही. म्हणजे ती गाणी म्हटलेली आणि एवढंच आठवतंय. आणि तेवढंच लिहायचं 3 वाजता तेवढं संपलं मग. पण मग 16व्या-17व्या वर्षापासून थोडं हेही लोक भेटले. म्हणजे मग राष्ट्रसेवा दल आलं आयुष्यात, छात्र भारती आलं आयुष्यात. मग थोडं दलित पॅन्थरचा काळ होता मुंबईतला, त्यांच्या त्यातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर हिंडलो, काही कामं केली थोडी त्यांची. मग आदिवासी पट्ट्यांमध्ये जुन्नर तालुक्यात ठाकर वगैरे लोकांमध्ये थोडी कामं झाली. मग भटक्यामुक्तांच्या चळवळीशी संबंधित झालो. म्हणजे भटक्यामुक्तांचे मोठे नेते जन्माला आले महाराष्ट्रभर, त्याच्या आधी आम्ही त्यात होतो. तर मग ते सगळ्या लहान वयातल्या गोष्टी आहेत. पण तो राहिला भाग. कदाचित पुन्हा आणखी एक की ते कशामुळे झालं असं जर पुन्हा विचाराल ना, तर लिहिणं कशामुळे झालं, त्याचं कदाचित त्याचं जे कारण आहे तेच हे कारण असू शकेल, एकटेपणा. की एकटेपणाचा कदाचित लिहून लिहिणार किती ना तुम्ही. म्हणजे दिवसातले 12-12 तास लिहू शकत नाही. मला राजन, या आत्ता बोलत असताना एक प्रश्न आला आणि हा मला स्वतःला मी कित्येकदा विचारतो की 2 अंतर्द्वंद्व आहे बरं का. एका आयुष्यामध्ये आपण जे करतो तेच करू शकतो, त्याच्या पलीकडे काही नाही, हे वाटणं सामायिक आहे, बरोबर? याच्याला मी सहमत आहे पूर्णतः. त्याच वेळेला आपण कोणत्याही भोगाशी समरस न होणं हेही सामायिक आहे. हे खरं तर अंतर्विरोधी आहे. कसं आहे की एखादा राजकीय पुढारी जेव्हा पैशा मागून पैशाच्या राशी रचायला लागतो स्वतःसाठी आणि जमिनी मागून जमिनी हडप करायला लागतो, तेव्हा तो म्हणाला की एकच जन्म आहे, किती भोगणार, तर मी समजू शकतो. हे जेव्हा एक लेखक म्हणतो तेव्हा या अंतर्द्वंद्व आणि अंतर्विरोधाकडे कसं बघता तुम्ही? म्हणजे मी हा प्रश्न अजून सोडवू शकलेलो नाही. स्वतःमध्ये असलेल्या या अंतर्विरोधाच्या नाड्या मी तोडू शकलेलो नाही. ते तुम्ही स्वतः कसं बघता? मला कुतूहल नाही, आहे. मला असं वाटतं की थोडंसं या सामाजिक उपद्व्यापांमध्ये भाग घेत राहणं आणि लिहित राहण्यात एक धडा असा मिळत राहिला, स्वतःशीच घेत राहिलो की मिळाला असावा असा की काही अशक्य नाही या जगात, जन्मात आपण हे जग बदलून टाकावं असं वाटलं असावं कदाचित आत्ताच्या या वयाला थोडी निराशा यायला लागली असेल की अवघड आहे. म्हणजे मला तरी यायला लागली, थोडी चिडचिड व्हायला लागली माझी. पण तो जो तुमचा उमेदीचा काळ असतो किंवा तुमचा उभारणीचा काळ असतो, त्या काळात तुम्हाला वाटण्याची शक्यता असते असं की हे काय बदलू आपण. नाही, जग बदलायची इच्छा नसेल तर ते तरुण पण आलंच नाही त्या माणसाला. म्हणजे जग बदलण्याची इच्छा कधी झाली नाही तर त्या माणसाला तरुण सगळ्यांच्या बाबतीत ते तसंच आहे. पण कोणत्याही शहाण्या माणसाला, ज्याला सैन राजकीय, सामाजिक किंवा लेखन या प्रक्रियेशी खराखुरा आणि अस्सल संबंध आला, त्या माणसाला आयुष्यात एक फेज मध्ये, एका काळामध्ये कधीतरी जग बदलावं आपल्यासोबत. मग ते काही कम्युनिस्ट झाले, त्या काळातल्या विचारसरण्या धरून गेले, काही वाहत गेले. आर्थर कोसलर पासून सगळे, आता मी ज्यांची नावं आपण काम्यू घ्या, कोणी घ्या, त्यांनी जग बदलण्याचं स्वप्न नाही का पाहिलं? मला वाटतं थोडंसं ते या सगळ्या उपद्व्यापांमधून, म्हणजे ज्या पद्धतीचे उपद्व्याप मी सामाजिक पातळीचे केले किंवा लिहिण्यामध्ये तुम्हाला स्वप्न अपुरी राहतात लिहिण्यातनंही. किंवा तुम्ही जेव्हा पात्र खरी उभी करता, समाज उभा करता तुमच्या लिहिण्यात, तेव्हा लक्षात येतं की हे कागदावरचं विश्व अपुरच आहे. याच्यासाठी कागदावरनं उठून काहीतरी करायला हवं, म्हणून आपण जातो. आणि करायला हवं म्हणजे काय, तर त्यावेळेस आपल्या डोक्यात ती रग असते की आपण हे बदलून टाकू, आपण करू शकतो. आणि त्याच्यासाठी मग आपण झटत राहतो आणि मग ते तुमचं सामाजिक आयुष्य सुरू होतं. मग तुम्ही खूप धडपड करत राहता, काहीतरी प्रयोग करत राहता. मला लिहिणं त्या अर्थानं पुरेसं नाही वाटलेलं समाज बदलण्याच्या दृष्टीनं. इथे एक गमतीशीर प्रश्न आहे. म्हणजे तेंडुलकरांनी पण तुमच्यावर खूप, मी सतत तेंडुलकरांबरोबर कितीतरी काळ काढला, त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत लिहिलंय पण मी त्याच्यावर अनेकदा लिहिलं. पण मुद्दा असा की तुमच्या लेखनावर मनस्वी प्रेम करणाऱ्यांमध्ये तेंडुलकर हे एक होते.
आणि आमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये तुमचा अनेकदा उल्लेख आलेला होता. तुमच्या लिखाणावर त्यांचं बारीक लक्ष असेल. मी वाचून मी माझंही मत द्यायचो, पण माझ्या मताला काही अर्थ नाही. त्यांनी जे म्हणायचं ते त्याच्यामध्ये एक गोष्ट सातत्याने तेंडुलकरांच्या बाबतीत त्यांनी जपली. ते सामाजिक आंदोलनांमध्ये, सामाजिक कार्यामध्ये जायचे, पण आता ते जात असताना ते तटस्थ असायचे एक प्रकारचे. ती तटस्थता मी त्यांना अनेकदा विचारलं, ती कशा म्हणजे का? ते म्हणतात लिहिताना आपण कोणाच्या बापाचे नसतो ना, हो. ती तटस्थता त्यामुळे आवश्यक असते. तुमचं काय मत आहे यावर? ती खूप खरी गोष्ट आहे, खरीच गोष्ट आहे ना. मला वाटतं दोन्ही कडत आहे ती. नुसतं सामाजिक उपव्यापात समाजात मिसळताना पण आणि लिहिताना पण नसतोच खरंच कोणाच्या बापाच्या पण. म्हणजे ते तुमचं व्यक्तिगतच चालू असतं. आणि सामाजिक कार्य म्हणजे काय असतं, मागाशी आपण बोलताना काहीतरी बोललो होतो त्या अर्थाचं की समाज म्हणजे काय, तर तुम्ही जाता मिसळायला तेव्हा समाज. तुम्ही एकदा गचकल्यानंतर कसला समाज? बरोबर आहे. तुम्ही आहात तोवर समाज. नाही, अस्तित्ववादी विचारसरणीचं मूळच हे आहे ना. मग तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही करता म्हणजे समाजासाठी करणं, हे मला ढोंगच वाटतं बरं का. मी समाजासाठी अमुक अमुक केलं, अजिबात नाही. तुम्ही ते स्वतःसाठीच करत असता खऱ्या अर्थानं. फक्त एक आहे की काही गोष्टी त्या विचारांमधून, कृतींमधून तुम्ही समाजात पेरायचा प्रयत्न करता. समाज बदलला पाहिजे असं तुम्ही म्हणत राहता ना, हे समाजासाठी नसताच करत तुम्ही. हे तुमच्यासाठीच चालू असतं काहीतरी, तुमच्या स्वप्नांसाठी चालू असतं. कुठचाही त्याग, कोणतंही उत्पीडन, कोणताही हिंसा किंवा कोणतीही अहिंसा ही स्वतःसाठीच असते मूलतः. हा, अगदी अगदी. मला वाटतं त्या अर्थानंच त्या लोकांमध्ये जाऊन मी मिसळत राहिलो असेल आणि उपद्व्याप करत राहिलो असेल. त्याला सामाजिक आयुष्य असं नाही म्हणता येणार. नाही, पण इथे पुन्हा अजून एक राजन अनुभव. मी पण तेंडुलकरांकडे जातो. मी तेंडुलकरांचं मी जेव्हा सामाजिक व राजकीय जगणं जे काय मिक्स व्हायचं ते बघे, ते तेव्हा मला असं म्हणजे ते लेखन करताना, तुम्ही पण लेखन करताना जे लार्जर दॅन लाईफ असता लेखक, कुठचाही लेखक, चांगला लेखक म्हणजे तो सामाजिक राजकीय लार्जर दॅन लाईफ साईज मध्ये गेला की केविलवाणा वाटू लागतो, कारण तो एकटा असतो मूलतः आणि तो काहीच करू शकत नाही. एकदा तेंडुलकर वसईत निवडणूक लढवायला पण गेलेले. म्हणजे तिथे दहशत आहे आणि कोणी त्यांच्या डोक्यात कोणीतरी भरवलं की तिथे फार दहशत आहे, तिथे लढवू शकत नाही निवडणूक. तर ते म्हटले मला करा उभा, मी राहतो. म्हणजे सत्तेसाठी नाही, दुसऱ्या दिवशी राजीनामा द्यायला तयार होते. त्यांनी म्हटले राजीनामा अगोदर घ्या, पण मी एकदा काहीतरी करतोच. म्हणजे कोणीच उभं राहायला तयार नाही असं कसं होतं? माणसं आहेत का दबली शेळ्या आहेत असं त्यांच्या डोक्यात आलं ते. पण ते लेखक म्हणून जे महानता होती ना, ती अचानक तिथे गेल्यावर ती म्हणजे सलीम जावेद कसे पडद्यावर वाटायचे, जेव्हा बच्चनच्या तोंडामध्ये असायचे तेव्हा ठीक आहे. ते जर स्वतः सलीम जावेद बोलू लागतील रस्त्यावर येऊन तर काहीच त्याला महत्व उरणार नाही. तर ते जे आहे, ह्या जो पुन्हा एक लेखकाचा एकटेपणाचा प्रश्न, तो लेखकाला एकतर शहाणा तरी बनवतो, नाही तर खुळा तरी. तुम्हाला काय? मला वाटतं ते बरोबर आहे, दोन्ही गोष्टी होतात. मला तर माझ्या तर बाबतीत दोन्हींचं मिश्रण झालं असंच मला वाटत राहतं, शहाणपणा आणि खुळेपणा. फक्त एक आहे की मला एक सांगायचंय, समाजात मिसळायला जातो किंवा समाजासाठी काही उपद्व्याप करायला जातो तेव्हा आपण लेखक नसतो, आपण माणूस असतो, विचारी माणूस असतो. आणि आपल्याला डोक्यात येत राहतं की हे झालं पाहिजे आणि मग आपण तेवढे एकटे धडपडतो. तुम्ही म्हणता ती बरोबर गोष्ट आहे की बहुधा केविलवाणा वाटतं, ते खूप केविलवाणा ठरतो लेखक किंवा तो माणूस. पण मूलतः एकट्या राहण्याकरता जन्म, तो एकटाच आहे, लोनर असतो. बरोबर आहे, पण तो कागदावरही मोठं विश्व उभं करत असतो, म्हणूनच करू शकतो तो. हा, आणि नाही पण ते त्या विश्वाची स्वप्न तो या प्रत्यक्षातल्या समाजातही पाहतो. मला असं वाटतं तो त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वतःही निघतो. सगळे लेखक निघत असावेत असं वाटत नाही. मी निघालो पण म्हणजे मी काहीतरी धडपड करत राहिलो नाही. पण जगातल्या सर्व चांगल्या लेखकांची यादी काढून बघा, 99% लेखक आपल्या चित्रातल्या जगाप्रमाणे जग बदलायला निघालेले आढळतील आणि तिथे ते अजिबात यशस्वी होत नाही, होऊ शकत नाही. सार्त्र घ्या, कोसलर घ्या. कोसलरनी ते गॉड दॅट फेल्ड मध्ये लिहिलेलंच आहे ना, ते संपूर्ण अपयशाची कबुली जबाबच आहे तो. म्हणजे त्या सगळ्यांनी जणांनी मिळून लिहिले ते एक लेखक कोसलर आहे. पण मला नाही वाटत मी यशासाठी निघालो म्हणून. मला असं वाटतं की तुम्ही तुमची धडपड करायची असते. म्हणजे पुन्हा एकदा त्या पुनर्जन्म या शब्दावर येईन की मरणार आहोत, मरण्याआधी काय जगलो, तर काही पेरलं का, काही धडपड केली का? एक लक्षात घ्या, सगळी बेणी आहेत ना पेरलेली, उगवलीच पाहिजेत असं नसतं. काही बेणी भूमीला देऊन टाकायची असतं, दान, बलिदान म्हणून. तर तुम्ही कदाचित बलिदानाचं बेणं असाल, समाजात काही पेरायला निघालं आणि उगवत नाही, तर उगवणार आहे की नाही याची पर्वा न करता पेरत राहणं हा महत्वाचा भाग आहे ना, माणूस म्हणून आहे. दुसरी एक गोष्ट आहे, माझा याच्यावर विश्वास आहे पण की माणूस माणसाच्या संसर्गानं आणि संपर्कानं हळूहळू बदलत जातो. जर तुमची लेखकी जगण्यात जर काही आदर्श कल्पना असतील स्वतःच्या आणि कागदावर त्या मांडत असता,
तर त्या समाजात उतरवून प्रयोग म्हणून तुम्ही त्या आदर्श कल्पना पेरून पाहण्याचा प्रयोग केलाच पाहिजे. नाही सगळा समाज बदलला एका वेळेस, तरी काहीतरी लागण तरी, काहीतरी एक तरंग तरी. हे छान बोललात तुम्ही, कारण याचं कारण काय माहिती, इथे शरद जोशी आलेले शेतकरी संघटनेचे, ते नेते आहेत किंवा ते सामाजिक क्रांतीचे प्रणेते आहेत, शेतकरी संघटना काढली, त्यांची बुद्धिमत्ता, हे सगळं बाजूला ठेवा. ते एक फार सुंदर वाक्य, म्हणजे अनेक सुंदर वाक्य बोलले, त्यातलं एक वाक्य फार सुंदर होतं. ते म्हणले माणसाने एका आयुष्यात 2 प्रयोग करून पाहायला पाहिजेत किमान, किंवा 2 व्यवसाय करून पाहायला पाहिजेत, तर त्याला कळतं की आपण बरोबर आहोत का चूक आहोत. नाही, त्या अर्थानं नाही झालेलं मला असं वाटतं. मी जे मला आता तर त्या दोन्ही गोष्टी कळत नाहीत. म्हणजे आता ती आपण का लिहायला लागलो आणि हे सार्वत्रिक उपक्रम का करतो आपण, उपद्व्याप, हे मला नाही कारण देता येत आता. पक्क कारण नाही देता येत. म्हणजे तुमचा तो नाद होऊन बसतो जगण्याचा, काहीतरी करत राहणं, धडपडत राहणं, त्यातनं मिळणार काहीतरी, मिळण्याची काय अपेक्षा नसते. हे निष्काम कर्मयोगासारखं आहे अगदी. फळाची अपेक्षा न करता राबत राहण्यासारखंच आहे. लिखाणातनं काही गृहीत नाही, लिखाणातनं फक्त तेच महत्वाचं, तेच तुमचं एकटेपण आणि तुम्हाला काहीतरी तुमच्या मेंदूत चाललेलं विश्व आहे ते मांडणं, आणि समाजातही तशी स्वप्न पाहणं. कागदावरची स्वप्न पाहणं आहे आणि इकडंही स्वप्नच पाहणं आहे, आणि काहीतरी होईल. म्हणजे कागद ही टिकून राहणार. ती कागद का लिहायची असतात, तर त्याचं एक कारण असं आहे की मगाशी आपण बोलताना म्हणालो होतो की आपल्या काळाची नोंद आपण आपल्या लिखाणात करत राहतो, उत्तर देत नाही, जसा आहे तसं काळ मांडत राहतो. भविष्यात कदाचित असं आपण जगायचं नाही, याच्यासाठीचा धडा म्हणू नये, या काळाची नोंद मी करत राहणं लेखक म्हणून गरजेचं वाटतं मला. म्हणून आपण लिहित राहतो, आणि इकडेही कोणाला तरी ती लागण होईल आणि कुणीतरी एक माणूस तयार होईल चांगला. पण इथे एक अजून एक प्रश्न आहे, म्हणजे पूर्णतः वेगळं विचारतो मी. लेखक म्हणून सुद्धा हा प्रश्न आहे आणि माणूस म्हणून सुद्धा हा प्रश्न आहे. तो प्रश्नावर येतो, तो म्हणजे भाषेचा. इथे निर्माण होईल असं तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा इंग्रजी भाषा आपल्याला खूप महान वाटू लागलेली आहे, वर्चस्व अपरिमित आहे, समाजभर पसरू पाहते. मुलाला आपल्या लहानपणापासून इंग्रजी येतं, मराठी येतच नाही, हे अभिमान बिंदू झालेला आहे बऱ्याच जणांचा. आणि ही धोकादायक आपल्यासाठी नाही आहे, म्हणजे त्या मुलासाठीच धोकादायक आहे, कारण त्याला अनेक संदर्भ कळणारच नाहीत कधी आयुष्यात, की जे त्याच्या मुळांशी निगडीत आहेत. आणि लिखाणाच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला आपली मातृभाषा आहे, त्या व्यतिरिक्त कोणतीही भाषा ही समर्पक आणि पूर्ण असूच शकत नाही, हे जगभरच्या लोकांनी सांगितलं. हा काय मी माझं तत्वज्ञान सांगत नाहीये. तर हा जो धोका निर्माण झालेला आहे, त्याकडे तुम्ही लेखक म्हणून आणि माणूस म्हणून दोन्ही म्हणूनच बघावं लागणार. आणि ही सामाजिक समस्या पण आहे, आणि एक लेखक म्हणून कन्सर्न पण असणं आवश्यक आहे, कारण तुम्ही मराठी लेखक आहात. तर या संदर्भात तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे, पण ते एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर संवाद राजू पुरळेकरांची मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर मराठी भाषेबद्दलचा जो जी संवेदना आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही भाषा मी महान म्हणत नाही आणि कुठलीही भाषा लहानही म्हणत नाही. नाहीच आहे, म्हणजे तसं त्याही अर्थाने नसतंच, त्या वादात अर्थ नाही. आणि आणखी एक दुसरा मुद्दा सांगायचा आहे की 15व्या शतकात फ्रेंच भाषा महान होती, इंग्रजीची काय किंमत नव्हती. नाही, ते आपण गृहीत धरतो म्हणून, प्रत्यक्षात ती होती का नाही हा मुद्दाच आहे. म्हणजे महान कशाला म्हणायचं हाही म्हणजे मानसिकता, लोकांचं धंदेवाईक मानसिकता तशी असेल. मला एक गोष्ट सांगायची, पण 2 मुद्दे बोलायचे. पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही भाषा कुठल्याही भाषावर कधीच आक्रमण करत नाही. भाषा ही बहुधा त्या भाषेतले गद्दार पोखरतात, त्या भाषेतले जे बेईमान लोक आहेत त्या भाषेचा जीव घेतात हळूहळू करत. पण कुठलीही भाषा मरावी असंही मला नाही वाटत. याचं खरं कारण सांगू, नुसतं मराठी पुरतं बोलतो मी, मला बाहेरच्या भाषांचं फारसं ज्ञान नाही. विचार करा राजू, एक अ नावाचं अक्षर आहे ना, अ म्हणाल्यावर काय आलं ना मनात, तो अ आला ना, हा अ तयार व्हायला ना हजारो वर्ष आपले पूर्वज राबलेले असणार. तुमची काय लायकी आहे तुम्ही तो अ सोडायचा आणि कुठल्या तरी दुसऱ्या भाषेचा आणि हे जगायला देणार आहे ही भाषा म्हणून जायचं? आपले एक एक अक्षर. आणि आणखी एक गमतीची गोष्ट सांगतो मी, ज्यांनी भाषा लिपी तयार केली ना मालक, ते लोक कुठल्याही विद्यापीठात शिकायला गेलेले नव्हते बरं का.
कारण ते पहिले होते पायोनियर, त्यामुळे अगोदर ते शिकण्याचा प्रश्नच अडाणी नाही. लोक होते. अडाणी पूर्वजांनी आपली आजची भाषा तयार कारण केली. वस्तुनिष्ठ पत्रिका त्यांच्या समोर नव्हत्याच किंवा बीएड डीएड कॉलेज काढणारी माणसं नव्हती. तर ते कोण जे राबलेले पूर्वज आहेत ना, एकेका अक्षरासाठी किती राबले असतील. म्हटल्यानंतर एक पूर्ण तयार करायचा त्याच आकाराचा. ला काना द्यायचा. कान्याची कल्पना आली कुठून? ला उकार द्यायचे, ला मात्रे द्यायचे, विसर्ग द्यायचे, म्हणायचा, अनुस्वार द्यायचा, एक चंद्रबिंदू. कुठनं एवढी मोठी संकल्पना आहे ती, किती राबल्या असतील पिढ्या आपल्या. आणि संपूर्ण शरीराच्या सगळ्या अवयवांवर हळूहळू नाद घुमवत नेणारी एक लिपी निर्माण करणं. लिपी तयार करणं म्हणजे आधी बोलीतनं तयार झाली असेल, तिला अक्षररूप आलं असेल, नंतर तिच्यासाठी आणखी हजारो लोक मेले असतील, राबले असतील पिढ्या. आणि मग आपल्या समोर आज एक भाषा आहे. आणि मग ही भाषा मारण्याचं आपण अगदी ठरवून वागवून आणि फार धंदेवाईक विधानं करायची की ती काय इंग्रजी ही फार जागतिक भाषा आहे. अरे तुम्ही कुठे जाणार आहात जगभर हिंडायला? तुमचं जगणं मरणं इथल्या माती. जे लोक स्वतःच्या भाषेच्या जीवावर पोट नाही भरू शकत ना, ते हांडगे असतात. हांडगा शब्द कळतो? समजावून सांगा मला, सगळ्यांना समजावून. हांडगा म्हणजे धड इकडचा नाही तिकडचा नाही असा नामर्द. स्वतःच्या भाषेच्या जीवावर जे लोक स्वतःचं पोट भरू शकत नाहीत आणि सारखं आपलं म्हणत राहायचं ते तिकडून आलेलं. अरे मधल्या 200 वर्षात आलं लेको. त्याच्या अगोदर काही त्याच्या आधी जगत होते ना इथं लोक. आणि एक आहे की मधला काळ तर बिकट जाईल, म्हणजे इंग्रजीचं त्या बाजूनं अंगावर ओढून घेणं आणि स्वतःची भाषा मारत जाणं. मधला काळ बिकट जाईल. म्हणजे मला असं वाटत राहतं की जी भाषा पोटाला देऊ शकत नाही ना, ती मरतेच. पण पोटाला देण्याच्या बाजूनं पण किती लवकर इथला सगळा 11 कोटीचा मराठी समाज किंवा जगभर पसरलेलं काही 15-14 कोटीचा समाज असेल, किती लवकर सगळी इंग्रजी भाषा शिकणार आहे आणि इंग्रजीचा बाप होणार आहे. मुद्दा असा लेखक म्हणून तुम्हाला म्हणजे संज्ञा प्रवाह, माझ्या संज्ञा कुठच्या जागृत आहे. जसं म्हटल्यावर काहीतरी असं एक जागृत झालं ना, तसं मला तुम्ही औदुंबर नावाच्या कविता म्हणून दाखवली तर मला काहीतरी एक प्रचंड माझं काहीतरी आतमध्ये गेलेलं आहे ना त्याचं खालीपर्यंत. किंवा तुळस असा शब्द उच्चारतो, तुळस उच्चारल्यावर. किंवा साधी गोष्ट आहे की अत्र्यांचा मराठा असं मला कोणीतरी सांगितल्यावर मला असंख्य गोष्टी आठवतात ना. त्या माझ्या मुलीला अजिबात जर आठवल्याच नाही. मी काय अत्र्यांना बघितलं नव्हतं. मी जन्म नंतरचा आहे माझा, आणि माझा जन्म मराठाही नंतरचा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कित्येक वर्षांनी झाला. परंतु आजही मला त्याच्यावर रोमांच येतो. याचं कारण ते मी वाचू शकलो ना लहान वयात. तेच न वाचणारी एक पिढी येणार. समजा संपूर्ण कापूनच टाकलंय त्यांच्यापासून हे सगळं. त्यांना डॅफोडिल शिकवलंय, त्यांना विल्यम वर्ड्सवर्थ, शेक्सपियर, डोस्टोव्स्की सगळं वाचतायत ते. पण त्यांना बेसिक माहित नाही मुळा मोठा कुठे आणि ते मिसिसिपीवर बोलणार. हे कसं? पण ते पूर्ण नाही होणार. म्हणजे उदाहरणार्थ राजू परुळेकरांच्या मुलीला आत्रे माहित नाहीत आणि राजू परुळेकरांच्या मुलीला बायरन एवढ्या लवकर कळणार नाही. शक्यच नाही. शेले गटे एवढ्या लवकर कळणार नाहीत. तिला कळायला शेले गटे आणि तिला आत्मसात व्हायला आपले वागायला एक 300-400 वर्ष जाणार आहेत. म्हणजे आत्रेच्या पासून तुटत चालली ती आणि बायरन पर्यंत पोहोचायचंय तर मध्ये 300-400 वर्ष जावी लागतात. तुळस म्हणायचंय ना तुम्हाला. तुळस म्हटल्यानंतर ज्या ज्या भावना मानसिक पातळीवर, मेंदूच्या पातळीवर घुमत राहतात ना, याला हजारो वर्ष गेलेले असतात. आता तुम्ही आत्रे सोडून निघालात ना बायरनकडे तर मध्ये 300-400 वर्ष जाणार आहेत. मुलीचं काय होणार तुमच्या? असा गंभीर मुद्दा, निश्चित गंभीर मुद्दा आहे. म्हणून आणि हा आग्रह नाही बरं का भाषा धरून ठेवा वगैरे. अरे धरून ठेवा, नाहीतर मधले 300-400 वर्षाच्या 8-10 पिढ्या आहेत ना अशाच वाया जाणार. नाही, मला गंमत अशी वाटते की इंग्रजांपेक्षा पर्शियनने जास्त काळ राज्य केलं आपल्यावर खरं तर. आणि गंमत अशी की त्या काळात आपल्याकडे सगळ्यांना मोह पडला होता की पर्शियन मध्ये करायचं. खुद्द शिवाजी महाराजांची पर्शियनची पत्र आहेत. अगदी ग्रँड फारसी शिकलेला आहे. गंमत अशी की शिवाजी महाराजांचा मोठेपणा त्यांनी राज्य व्यवहार कोश तयार केला सगळ्या व्यापामध्ये. तो आजच्याही राज्यकर्त्यांना कधी सुचला नाही. त्यांनी पद्नाम कोश निर्माण केला, ज्याला आता बदनाम कोश म्हणत असत नंतर. तर मुद्दा असा आहे की सामान्य समाजाला हवं ती भाषा, त्या भाषेतला लेखक, तुमचे वाचक इकडे एकीकडे आम्ही छाटत नेतोय. म्हणजे एक नागर पिढी जी आहे, शहरी पिढी आहे, आम्ही तुमचे वाचक छाटतोय. हे तुमच्या मनाला डसतंय कसं? मला एकट्यापुरतच नाही तर एकूण मराठी साहित्य प्रतिनिधी आहात, अगदी कळतच आहे. फक्त काय होणार हा फार मोठा काळजीचा प्रश्न आहे. म्हणजे मला लेखक म्हणून मी एकट्यापुरतच लिहित असलो
आणि माझं वाचलंच पाहिजे असा आग्रह नसला तरी एकूणच मराठी साहित्य विश्व नावाचं जे काही उभं आहे ना ते असेल, खूप अडाणी असेल कदाचित, अजून फार कच्चा पक्का असेल, बालिश असेल, मूर्खपणाचे असेल, पण ते आहे, एक स्वतःचं आहे. कारण हजारो वर्षाची एक भाषा त्यांनी लावून धरलेली असं एक विश्व आहे. याचं पुढं काय होणार आहे कळत नाही. म्हणजे सगळा अंधकारच दिसतो की तुम्ही ठरवून अगदी, म्हणजे मला ना जास्ती बेईमान ते थोडंसं राग काढून घेतो मी मध्येच. हे जे मराठी देवनागरी आपण लिहितो ना त्याच्यात इंग्रजी लिहिणार आहेत ना, इंग्रजी रोमन लिपीत हो, रोमन लिहिणारे, लिपीत मराठी, हे जास्ती बेईमान आणि बदफैली वाटतात हे लोक. माझं यांना एक सारखं मी आव्हान देत असतो. माझ्या एका कादंबरीत एक लेखक खर्च झाला मध्ये हे मांडले मी की तुमच्या अंगात धमक असेल ना लेखो, तर तुम्ही रोमन लिपीत लेख लिहा इंग्रजीत, आणि मराठी शब्द आहेत ना हे तुळस वगैरे हे तला उकार तू वगैरे असा देवनागरीत लिहून दाखवा. हे जे यांचं बाडगेपण आहे ना, म्हणजे मला कळत नाही. आजही मराठी भाषा, इंग्रजी भाषा येणारे अख्ख्या राज्यात किंवा मराठी प्रांतात 2-2.5% 3% लोक आहेत. तुम्हाला गंमत सांगू का, याच्यात लेखक म्हणून तुम्हाला तुमचे खरे शत्रू दाखवतो. खरे बाटगे जर कोण असतील ना तर वकील आणि डॉक्टर आहेत मराठीचे. कारण वकिलांची भाषा, न्यायालयांची भाषा, सगळ्यात महत्वाचं काय, माणसाला न्याय मिळणं, आयुष्यामध्ये न्याय मिळाला झाला. देव काय करतो, न्याय करतो, किंवा देव करतो तो न्याय. शिवाय अंततः न्याय आहे ना, कयामतच्या दिवशी न्याय होतो. न्याय हा त्याच्या भाषेत न मिळण्या एवढा करुणास्पद अंत कोणत्याही माणसाचा नसेल. आपल्याला आपल्या भाषेत न्याय मिळत नाही. नाही पण याला त्याला वकीलच, आपलेच वकील विरोध करतात अशी नाही. आणि डॉक्टरचा प्रॉब्लेम असा आहे की तोच म्हणजे सारखाच की ज्ञान नाहीतर पातळ होईल. नाही तसंही नाहीये. 2 गोष्टी आहेत याच्यावर आपण येऊ. हा. तुम्ही उत्तरावरच येऊ थेट एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर संवाद मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. उत्तर 2 गोष्टी आहेत यात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला एक जाणवलं की गेल्या 200 वर्षात इंग्रजी वापरणारे जे लोक आहेत ना, सगळे कुठलेही ज्ञान क्षेत्रातले असोत, कुठल्याही क्षेत्रातले असोत, हे ना भावखाऊ लोक आहेत. भाव खाणे. त्यांना ना नेहमी ह्या मागासलेल्या समाजापासून तुटायचं असतं. आपण कोणीतरी उच्च दर्जाचे लोक आहोत म्हणून आपली जी शासकीय व्यवस्था आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे ना, ती तशीच आहे की बाकी समाज हा मूर्ख लोकांचा आहे आणि आपण कोणीतरी उच्च दर्जाला. याचं खरं कारण असं झालं की तुम्ही शिकलात की फार शहाणे ठरलात, अशा पद्धतीचं या 200 वर्षात प्रशिक्षण मिळालं आपल्या सगळ्या समाजाला. याच्यावर अल्बर्ट श्वाइटझरच्या, मला मोह आवडत नाही म्हणून सांगतो, आत्मचरित्र एक फार सुंदर हे आहे. तर तो आफ्रिकेत गेला आणि तिथल्या लोकांना शिकवायला लागला. तर एकदा तो वरती आपला हे करत होता, कौलं घालत होता घराला. तर एका शिकलेल्या आफ्रिकन माणसाला त्याने सांगितलं, प्लीज हेल्प मी सर. सॉरी सर, आय एम क्वालिफाईड. लिहून ठेवले गमतीने. हा मूर्खपणाचा समज असा आहे की तुम्हाला अक्षरं यायला लागली किंवा तुम्ही पुस्तकं वाचलीत ना तर ज्ञानी होता. मला कधीच असं वाटत नाही. ज्ञान हे पुस्तकांमध्येच असतं, नुसतं असं नसतं. म्हणजे उदाहरणार्थ शेती करणारा शेतकरी, तो ज्या पद्धतीने ते मातीशी राबत असतो आणि खेळत असतो ना, याला ज्ञानच लागतं. ते परंपरेनं आलेलं असेल कदाचित, पण त्याला ज्ञान लागतं, शिवाय कुशलता पण लागते. तर ते त्या बाजूनच याचं शिकणं पाहायला पाहिजे. आणि ही जे शिकलेल्या लोकांना आपण कोणीतरी आहोत आणि किंवा तू शिकलेला आमच्यापेक्षा वेगळा आहेस असं या ज्या समाजानं तयार केलं, यातनं एक ते इंग्रजीचं खूळ वाढलेलं आहे. आणि ते आता त्रासदायकच आहे. म्हणजे मला त्याचं पुन्हा एकदा वाईट वाटतं की तुम्ही सगळ्या पिढ्या मधल्या घेऊन. नाही, याचं राजन एक लक्षात आलं का तुमच्या की याचं कारण अजून एका गोष्टीत मूळ आहे. म्हणजे मी याच्यावर बारीक खूप लक्ष ठेवू नये बरेच वर्ष. आपली जी संपूर्ण राज्य व्यवस्था आहे ना ती ब्रिटिश आहे. त्या व्यवस्थेला मोडून काढल्याशिवाय ते होऊ शकत नाही. याचं म्हणजे साधी गोष्ट आहे. तुम्ही आत्ता मगाशी म्हणाल ना की सरकारी अधिकारी हा लोकांशी कसा वागतो, तर त्या व्यवस्थेतच रस्ते दडलेला आहे. म्हणजे तलाठी आपला साहेब आला, कलेक्टर, की उभा राहायचं कळतं की नाही त्याला. तो सामान्य माणसाचा नोकर आहे खरं तर आता स्वातंत्र्योत्तर काळात. पण तो स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सारखा कसा सामान्य माणूस आला की बरं पण बघत नाही.
मग आता हल्ली वर बघण्याचे वेगळे मार्ग पण त्याने शोधून काढले ते गांधीजींच्या मार्गाने जात होतो. पण ही जी आहे ना ती व्यवस्थेत पण मूळ दडलेली ती ब्रिटिश आहे व्यवस्था. मला दुसरा एक मुद्दा मागाशी घाईघाईत स्वातंत्र्य मिळाल्याचा तो एक परिणाम आहे आपल्याला. दुसरा एक मुद्दा मला मागाशी सांगायचा असं होतं की आपलं ज्ञान आपल्या भाषेत देण्याची सोय नाही. तुम्ही जे वकील आणि डॉक्टरांवर आक्षेप घेतला आणि किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर, तर आपण आपल्या देशाची एक भाषाच तयार करू शकलेलो नाही अजून. आपणच मुळात इतके दुभंगलेले किंवा हजार तुकडे पडलेले लोक आहोत. म्हणजे देशाची स्वतःची एक भाषा अजून ठरलेली नाही. म्हणजे देश म्हणून भाषा म्हणून देश अजून एकवटलेलाच नाही. इथे एक गोची आहे. दुसरी गोष्ट, मी एकदा मध्ये वाचलं की 1969च्या काळात भारत सरकारनं महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना सगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यासक्रम, हे फार महत्त्वाचं बोलतोय, सगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यासक्रम मराठीत करावा याच्यासाठी अनुदानाने देणग्या दिल्या. हो. त्या कुठे गेल्या? तुम्हाला गंमत सांगतो, याचा सर्वोत्कृष्ट उपयोग ज्या राज्याने केला ते केरळ आहे. मल्याळम ही समृद्ध भाषा आहे आणि आता सर्वेक्षणांती असं लक्षात आलं, मल्याळम ही जवळजवळ 100% साक्षरतेकडे गेलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांच्या दरात म्हणजे जन्मदर, स्त्री पुरुष समानतेमध्ये जन्मदर आहे तो जवळजवळ सारखा आहे. आणि आता सर्वेक्षणात असं आढळून आलं अख्ख्या देशात की केरळमधल्या फक्त स्त्रिया आहेत त्या टेलिव्हिजन सोप पाहत नाहीत, मालिका टीव्हीवरच्या पाहत नाहीत, म्हणजे त्या बुद्धिमान पण आहेत, हेही लक्षात येतं. खरंच आहे. मला वाटतं की ते त्या अर्थानं म्हणजे मातृभाषेचे किती दुर्गामी परिणाम होतात याचं उत्तम उदाहरण आहे. आणि ते सगळ्या ज्ञानशाखांचं तत्काळ मल्याळम, एवढंच काय, सगळ्या येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुस्तकांचं तत्काळ मल्याळम मध्ये भाषांतर करणाऱ्या संस्था आहेत तिथे. त्याच्याकडं आपण समाज म्हणून, म्हणजे मी नुसतं राजकारण्यांना किंवा विद्यापीठांना नावं नाही ठेवणार, आपला समाजही त्या बाजूनं भोंदू राहिला नेहमी. आणि या समाजाला, मराठी समाजाचं तर ती नेहमी तीच गोची आहे. म्हणजे वर बाप कोणी आला ना की त्याच्या भाषेला हुजरेगिरी करायला जायचं, हे पहिल्यापासून आहे. म्हणजे मोगल आले, आर्य आले, मग आर्यांची भाषा, ते पाली आणि काय अर्धमागधी भाषा होत्या त्या सोडल्या, यांची संस्कृत तर सोडली. पुन्हा बाप जो असेल ना त्याला तशा भाषेत. तुम्हाला ही गंमत माहिती आहे ना, म्हणजे की जर्मनांची विमानं जेव्हा झॉईंकन जायला लागली ब्रिटनवरनं, तेव्हा जर्मन शिकायला पुण्यामध्ये लोकांनी सुरुवात केली. अगदी अगदी अगदी. तर हे मला वाटतं तो जो आपल्या एकूण समाजातला जो सत्व आणि स्वत्व सोडून जगण्याचा भाग आहे ना, त्याच्यावर जास्ती लक्ष केंद्रित करून भाषा रुजवण्याचं करावं लागेल. नाहीतर एकूण खरं नाही. आपले लोक निर्लज्जपणे आपली स्वतःची भाषा मारणार आणि पुन्हा काही लोक आंदोलनं चालवणार, काही लोक मारामाऱ्या करणार, भाषा टिकली पाहिजे. त्यानं नाही होणार आहे. सगळ्या ज्ञानशाखा मराठीत होणं आणि शांतपणे आणि अत्यंत नेटाने आणि सातत्यपूर्ण करण्याचं काम, खूप मोठ्या संख्येच्या लोकांनी, अवाक्याचं काम आणि ज्ञानी माणसांचं काम, त्यांनी केलं पाहिजे ते. आणि पुन्हा तो बाऊ जो आहे ना दाखवणं. मग मी तुम्हाला सांगतो, मी इंग्रजी काही वाचत नाही, मला इंग्रजी चांगलं येत नाही, दुर्लक्षच झालं ते आणि नंतर सराव संपला. माझं नाही अडलेलं. हो, निश्चितपणे मी मराठी बोलून, मराठी लिहून, मराठीत जगतो आहे, माझं कुटुंब चालवतो आहे. आणि इथं तशी 99%, 98-97% कुटुंब तशी आहे. 100 जणू. आणि मराठी सर्व वृत्तपत्रांचे संपादक जे इंग्रजीचा पुरस्कार करतात, त्यांना मराठी व्यतिरिक्त बऱ्याच संपादकांना भाषा कधी झालेली नाही, इंग्रजी येत नाही. मला असं वाटतं की भाषा ही तुमच्या आतलं जे जगणं आहे, परंपरेनं आलेलं एक सांस्कृतिक उभारी मेंदूची आणि मानसिकतेची, ती भाषाच करू शकते आणि ती तुमची भाषा असते. दुसऱ्याची भाषा तुमची सांस्कृतिक उभारी आतली नाही करू शकत. म्हणजे आता समजा तुमची मुलगी आहे आणि मुलीच्या नंतर तुमचं काही पुढचा एक वंशवृक्ष आहे, 1-2-3 पिढ्यानंतर काहीच पत्ता नाही, मराठी संपलं त्यांचं, इंग्रजीत आहेत, तर ते दिवाळी काय साजरी करतील, कुठल्या भावनेनं करतील? दिवाळीचा दिवा लावतो, ते कर्मकांड होईल एक वेगळ्या प्रकारे, ते काहीतरी वेगळं. आणि ते सगळे इंग्रजी. म्हणजे आता अंत्यसंस्कारानंतर 12 दिवस करतात ना विधी, कोणाला माहित नसतं. मी अनेकांना विचारलं, माझी आईचा मृत्यू आल्यावर की ह्याचा नेमका काय परिणाम होतो काय. मला तर मनुष्य मृत झाला की संपला, म्हणजे त्याच्याबद्दल नंतर रडणं सुद्धा निरर्थक आहे. जिवंत असताना तुम्ही त्याच्यासाठी काय करता एवढंच महत्वाचं. तुम्ही विचारलं हे काय आहे, काय चाललंय, काय हे सगळं काय आहे, तसं कोणाला माहित नाही. कर्मकांड तसं होऊन जाईल, ते कर्मकांड. हो, साधी गोष्ट आहे. आता 100-200-300 वर्षांनी गणपतीची आरती कशी म्हणणार आहोत आपण, जय देव जय देव. आणि हनुमाना झालेलंच आहे, योगा झालेलाच आहे. मला तर गणपतीच्या आरतीची काळजी पडली आताच. लेखकांच्या, प्रकाशन व्यवसायाच्या किंवा साहित्यसृष्टी दृष्टीनं तर हा खूप बिकट मुद्दा आहे. म्हणजे नुसतं परंपरेपासून समाज तुटणार ही तर खरीच गोष्ट आहे.
पण याचा पहिला बळी मराठी साहित्यसृष्टी जाईल. असंख्य सांस्कृतिक गोष्टी तुमच्या लेखनातनं वारंवार व्यक्त होतात, सांस्कृतिक संज्ञा येतात. या सर्व संज्ञांचा अर्थ तुम्हाला पुस्तकाच्या शेवटी देण्याची वेळ येईल. हो, खरं आहे. दिवाळी म्हणजे कीर्तन काय, असं म्हटलं की कीर्तन म्हणजे कीर्तन एक म्हणजे असा- काय, आणि ते लिहिणं पण खूप अगदी, अवघड अगदी. होईल की तुम्हाला जे लगेच इथल्या इथे कळायला लागतं. हा, मी तेच म्हणतो. मगाशी आपण तुळस असा शब्द उच्चारला. तुळस म्हटल्यानंतर तुळस म्हणून जी काही परंपरा आहे ना, ती तुमच्या माझ्या मनात उभी राहते. म्हणजे आमच्या खेड्यात दारात लावतात, तुमच्याकडे मुंबईत टमरेळात लावतात. नाही, मी खेड्यातनं झालेलं आहे, त्यामुळे आमच्याकडे एवढी तुळस होती की त्याच्या पारावर बसून मी आणि आजी म्हणजे आजी मला गोष्टी सांगायचे. हा, त्यामुळे सुदैवी आहे मी या बाबतीत की मी डालडाची तुळस पाहिली नाही. नाही, पण तरी तुळस म्हणून मी जे काय म्हणतो. आत आदराचं निर्माण होतं, निश्चित. तसं नाही होणार आहे. ते मला वाटतं ते तुटत जाणार. शेवटचा प्रश्न विचारतो, नवीन काय लिहित आहे? पहिली गोष्ट म्हणजे ते सिद्धचं पुनर्लेखन चालू आहे ते, आणि खूप गंभीरपणे सांगायचं तर गेल्या 3 वर्षात मी नवीन काही लिहिलेलं नाही. एकूण प्रचंड अशी सामाजिक राजकीय निराशा आलेली आहे आणि फार अस्वस्थ आहे की हे काय चाललंय भोवती. खूप अस्वस्थ वाटतंय आणि ही अस्वस्थता नीट शब्दात नाही पकडता येते. म्हणजे खूपच त्रासदायक आहे सगळं. म्हणजे समाज ज्या पद्धतीला आलेला आहे, क्रूरतेला आलेला आहे, एकमेकांबद्दल आस्था राहिलेली नाही. म्हणजे एकमेकांच्या समोर बसल्यापासून जात पात धर्म देव अमुक भेद तमुक भेद आणि दुसऱ्याला ओरबाडणं या पातळीला आलेलं आहे. भारताबद्दल बोलायचं तर या देशातल्या लोकांना नागरिकशास्त्राचा गेल्या 5,000 वर्षात तपासच लागलेला नाही. नागरिकशास्त्र यात इथं पाठच नाही. बेधुंदपणा काहीतरी मृवतखोरपणा असा इतका वाढलाय आणि ते जाणून खूप त्रास होतो. मला असं वाटत राहतं की हे सगळं एकवटून काहीतरी लिहावं, पण पुन्हा वाटायला लागतं की कसं लिहिणार आणि तो धागा सापडत नाही. इतकी सगळी बकाली जी देशभर झाली आहे सगळ्या क्षेत्रांची, ती बकाली शब्दात नाही पकडता येत. त्यानं एक अस्वास्थ्य आलंय आणि गेल्या 7-8 वर्षापासून मी लिहायचं कमी कमी होत गेलं. 3 वर्षात मी चांगलं काही लिहिलेलं नाही नीट असं. सिद्ध हे शेवटचं आहे आणि त्याच्यावर हात फिरवणं चालू आहे, पण ते वांझोटं समाधान आहे. त्यामुळे आत्ता या गंभीरपणे मी या विचाराला आलोय की लेखक म्हणून लिहायचं किंवा लिहिलेलं लेखक म्हणून छापायचं थांबवावं की काय या विचाराला आलोय आता. तुम्ही लिहिते राहावे आणि आम्हाला वाचायला मिळावं आणि हा बकालपणा आणि ही बेमुरवतखोरपणा जो आहे समाजातला सर्व पातळ्यावरचा, सर्व क्षेत्रातला आणि सर्व स्तरातला, तो तुम्हाला शब्दात पकडता यावा. एवढे सिद्ध हस्तलेखक तुम्ही तर आहातच आणि तुमच्या पुढे जे काही कराल त्या साऱ्याला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही शेती केली तरी प्रेमाने कराल, तुम्ही लेखन केलं तरी प्रेमाने कराल आणि त्यात करुणेचा अंश असेल, त्यामुळे मानवी चेहरा त्याला नक्की असेल. किती मोठं तंत्रज्ञान तुम्ही वापरलात तरी तुमच्या इथे येण्यामुळे 2 रविवार विलक्षण अशा आनंदात मला स्वतःला घालवता आले आणि साहजिकच ETVचे जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतात त्यांना आनंद या शब्दाचा हॅपीनेस असा अर्थ होतो मराठीमध्ये हेही कळलं असेल. त्यामुळे तुमच्या येण्यासाठी मी तुमचा अत्यंत आभारी आहे. मी शब्दात व्यक्त करत नाही आणि ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका दर रविवारी सकाळी 8 वाजता संवाद राजू परुळेकरांशी फक्त ETV मराठीवर. नमस्कार.